नमस्कार मित्रांनो, मी अक्षय खांडेकर. आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला घर बसल्या आपल्या लहान मुलांचं ज्यांचं वय 18पेक्षा कमी आहे त्यांचं पॅन कार्ड घरी बसल्या 5 मिनिटात कसं डाउनलोड करायचं हे या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जर स्किप केला तर तुम्हाला पुढे काहीतरी अडचणी येऊ शकतात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आताच आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर आवडला तर इतरांसोबत नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला तर मग पाहूया ऑनलाईन पद्धतीने घर बसल्या मायनर पॅन कार्ड कसं अप्लाय करायचं. आपल्याला इथं गुगलवरती यायचं आहे. गुगलवरती आल्यानंतर ऑनलाईन सर्व्हिसेस NSDL.com असं आपल्याला सर्च करायचं आहे. पहिली वेबसाईट ओपन होईल, त्याच्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर खाली आपल्याला इथं न्यू ॲप्लिकेशन असा एक टॅब दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा. खाली आल्यानंतर इथं आपल्याला पॅन ॲप्लिकेशन टाईपमध्ये न्यू पॅन कार्ड करायचं आहे. सिलेक्ट ॲप्लिकंट कॅटेगरी ह्याच्यामध्ये तुम्हाला इंडिव्हिज्युअल टाकायचं आहे. खाली आल्यानंतर इथं विचारलेलं आहे सिलेक्ट अ टायटल, तर ह्याच्यामध्ये श्री, श्रीमती, कुमारी ह्याच्यापैकी ज्यांचं पॅन कार्ड तुम्ही काढताय तिथं तुम्ही ते टायटल देऊन टाका. आता खाली आपल्याला ॲप्लिकंटचं नाव टाकायचं आहे. नाव टाकताना अगोदर आडनाव, नंतर नाव आणि नंतर वडिलांचं नाव अशा पद्धतीने आपल्याला इथं नाव टाकून घ्यायचं आहे. नाव टाकताना स्पेलिंग जशी आधार कार्डावरती आहे त्याच पद्धतीने स्पेलिंग टाका. थोडीसुद्धा मिस्टेक करू नका, नाहीतर आपल्याला पुढे एरर येतो. त्याच्यामुळे स्पेलिंग व्यवस्थित चेक करा. जसे आधार कार्डवरती आहे त्याच पद्धतीने इथं नाव टाकून घ्या. नाव टाकल्यानंतर खाली आपल्याला डेट ऑफ बर्थ विचारलेले आहे. डेट ऑफ बर्थसुद्धा आपल्याला आपल्या आधार कार्डावर जशी डेट ऑफ बर्थ आहे त्या पद्धतीने आपल्याला इथं डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायची आहे. डेट ऑफ बर्थ पूर्णपणे टाकून घ्या व्यवस्थित. तारीख, महिना आणि वर्ष अशा पद्धतीने आपल्याला इथं डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायचे. डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर पुढे आपल्याला आपला मेल आय डी टाकायचा आहे. मेल आय डी टाकून घ्या. स्वतःचा टाका मेल आय डी इथे या ठिकाणी. मेल आय डी टाकून आपल्याला पुढे आपला व्हॅलिड मोबाईल नंबर विचारलेला आहे, तर त्या ठिकाणी आपला आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल तो मोबाईल इथे टाकून द्या. दुसरा मोबाईल नंबर टाकला तरी चालेल, पण सहसा जो आधार कार्डला लिंक आहे तोच नंबर इथं टाका. खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर इथं आपल्याला एक चौकट दिलेली आहे. त्या चौकटीमध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे. इथं चौकटीमध्ये क्लिक करून घ्या आणि खाली येऊन आपल्याला आय एम नॉट अ रोबोट या चौकटीमध्ये पुन्हा एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक करून खाली आपल्याला येऊन सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सबमिट केल्यानंतर आपल्यासमोर एक टोकन नंबर आपला जनरेट होईल. तो टोकन नंबर कॉपी करून घ्या. आपल्या मेलवरती टोकन नंबर पाठवला जाईल. टोकन नंबर कॉपी करून आपल्याला कंटिन्यू बटनावरती क्लिक करायचं आहे. कंटिन्यू केल्यानंतर आपल्या पुढचं नेक्स्ट डॅशबोर्ड ओपन होईल, जिथं आपलं ॲप्लिकेशन करायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला 5 स्टेप कंप्लीट करायचे आहेत. पहिली गाईडलाईन, पर्सनल डिटेल्स, कॉन्टॅक्ट, अदर डिटेल्स, एओ कोड आणि डॉक्युमेंट डिटेल्स. आता याच्यामध्ये आपल्याला एकच ऑप्शन ओपन होईल, फिल पॅन ॲप्लिकेशन ऑनलाईन अँड कुरिअर पोस्ट ॲप्लिकेशन अलॉंग विथ सपोर्टिंग डॉक्युमेंट. हा ऑप्शन आपल्याला क्लिक करायचा आहे. खाली आपल्याला विचारलेलं आहे ॲप्लिकेशन चूज फ्रॉम द ॲप्लिकेशन बिलो. आता आपल्याला फिजिकल पॅन कार्ड आणि सॉफ्ट कॉपी दोन्ही पाहिजे. आता इथं आपल्याला फिजिकल पॅन कार्ड आणि सॉफ्ट कॉपी दोन्ही पाहिजे, म्हणून आपण फिजिकल पॅन कार्डवरती क्लिक करूया. खाली आल्यानंतर इथं आपल्याला आधार कार्डचे लास्ट 4 डिजिट विचारलेले आहेत. तर आपल्याला आधार कार्डचे लास्ट 4 डिजिट या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. 4 डिजिट टाकल्यानंतर खाली आपल्याला आधार कार्डवर जसं नाव आहे त्या पद्धतीने इथं आपल्याला नाव टाकून घ्यायचं आहे. आधार कार्डवर जसं नाव आहे तसंच नाव इथं तुम्ही टाकून घ्या. नाव टाकल्यानंतर स्पेलिंग वगैरे बरोबर टाका. थोडीसुद्धा मिस्टेक करू नका, कारण नाव बरोबर असेल तरच आपलं सर्व काही बरोबर येणार आहे. इथं नाव टाकून घेतलं. खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर आपल्याला जे काही आपण डिटेल भरली होती ते पूर्ण एकदा चेक करून घ्या. इथं आपल्याला जेंडर सिलेक्ट करायचं आहे. जे काही असेल मेल फिमेल ते जेंडर सिलेक्ट करा. खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर इथं आपल्याला विचारलेलं आहे तुम्हाला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखलं जातं आहे का. जात असेल तर यस करा, नसेल तर नो करा. नो करून खाली विचारलेलं आहे की आपल्याला मदर इज अ सिंगल पॅरेंट. जर आई फक्त आईच असेल, वडील नसेल तर इथं यस करा, नसेल तर वडील असेल तर नो करून खाली आपल्याला वडिलांचं नाव टाकायचं आहे. जर वडील नसतील तर तिथं यस करा आणि खाली
आईच्या नावाच्या ऑप्शनमध्ये आपल्याला आईचं नाव टाकायचं आहे. तर इथं फादर्स नेम टाकलेलं आहे, आडनाव, नाव आणि वडिलांचं नाव. अशा पद्धतीने इथे तुम्ही वडिलांचं नाव टाकून घ्या. वडिलांचं नाव टाकल्यानंतर खाली आपल्याला विचारलेलं आहे सिलेक्ट पॅट, तर इथे एकदा सेव्ह ड्राफ्ट करून घ्या. आपली पर्सनल डिटेल भरलेली आहेत पूर्ण. आता इथं आपल्याला विचारलं इन्कम सोर्स, तर इथं आपल्याला नो इन्कम करायचं आहे. खाली आपल्याला रेसिडेन्स आणि ऑफिस असे 2 ॲड्रेस दिलेले आहेत. त्याच्यापैकी तुम्हाला जो योग्य वाटेल, इथं मी रेसिडेन्स सिलेक्ट करतो. तुम्हाला जो योग्य वाटेल तो तुम्ही इथं सिलेक्ट करा. खाली आपल्याला आता रेसिडेन्स सिलेक्ट केलं आहे, त्यामुळे इथं रेसिडेन्स ॲड्रेसमध्ये आपला आधार कार्डवरती जसा पत्ता आहे त्या पद्धतीनं आपल्याला इथं पत्ता टाकून घ्यायचा आहे. जर तुम्ही ऑफिस ॲड्रेस सिलेक्ट केला तर रेसिडेन्स ॲड्रेसमध्ये काही टाकू नका. खाली ऑफिस ॲड्रेस एक ऑप्शन आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला ऑफिसचा पत्ता पूर्णपणे टाकून घ्यायचा आहे. तर मी इथं रेसिडेन्स सिलेक्ट केल्यामुळे मी रेसिडेन्स ॲड्रेस टाकून घेतो आहे. रेसिडेन्स ॲड्रेस पूर्ण टाकून घ्या जसं आधार कार्डवरती आहे त्या पद्धतीनं. तालुका, जिल्हा, कंट्री, स्टेट आणि आपला पिनकोड हे पूर्ण माहिती इथं भरून घ्या व्यवस्थित. पिनकोड वगैरे व्यवस्थित टाका, पिनकोड चुकवू नका. तर या पद्धतीने मी इथं पूर्ण माहिती टाकून घेतो आहे, पिनकोड टाकून घेतो आहे. पिनकोड टाकल्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे. सर्व माहिती एकदा चेक केली, खाली आलेलं आहे. ऑफिस ॲड्रेसमध्ये आपल्याला काही टाकायचं नाही आहे, कारण आपण रेसिडेन्स ॲड्रेस सिलेक्ट केला आहे. खाली यायचं आहे. इथे एकदा हे सगळं काय टाकायचं नाही, इथं खाली यायचं आहे आपल्याला. खाली आल्यानंतर आपल्याला इथं कंट्री सिलेक्ट करायची, आपली कंट्री कोड सिलेक्ट करायचा 91, तिथे इंडिया येईल, त्याच्यावरती सिलेक्ट करा. आता इथं आपल्याला महत्त्वाचा पॉईंट आहे रिप्रेझेंटेटिव्ह ॲसेस. आता इथं आपल्याला यस करायचं आहे. यस केल्यानंतर इथं आपल्याला आईचं किंवा वडिलांचं डिटेल्स आपल्याला या ठिकाणी टाकायचे आहेत. ज्यांचे आधार कार्ड आपल्याकडे असेल आईचं किंवा वडिलाचं, त्या इथं आपल्याला इथं सिलेक्ट करायचं आहे. टायटलमध्ये श्री, श्रीमती, कुमारी हे टाकून घ्या. आईचं टाकत असाल तर श्रीमती करा, वडिलांचं टाकत असाल तर श्री करा. नंतर आडनाव, नाव आणि लास्ट मधलं नाव या पद्धतीने आपल्याला नाव टाकून घ्यायचं आहे. आता मी इथं आईचं नाव सिलेक्ट केलेलं आहे, त्यामुळे मी इथं आईचं नाव टाकून घेतो आहे. खाली जसा आईच्या आधार कार्डवरती पत्ता आहे त्या पद्धतीनं पत्ता टाकून घ्या. पूर्ण पत्ता टाकून घ्या. पत्ता टाकल्यानंतर खाली आपल्याला पूर्ण पत्ता टाकायचा आहे. जसं वरती तुम्ही तुमच्या आधार कार्डवरचा पत्ता टाकला त्या पद्धतीनं इथेही तुमचा पत्ता पूर्ण टाकून घ्या. सर्व सिलेक्ट करायचं आहे. पिनकोड वगैरे व्यवस्थित टाकायचं आहे. पिनकोड टाकून खाली आपल्याला नेक्स्ट बटन दिलेलं आहे, त्या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता इथं आपले पुन्हा एकदा सेव्ह ड्राफ्ट करा, जेणेकरून तुमची भरलेली माहिती वाया जाऊ नये. त्यासाठी प्रत्येक वेळेस सेव्ह करायचं. आता इथं आपल्याला एरिया कोड, EU टाईप वगैरे विचारलेलं आहे, तर त्यासाठी आपल्याला खाली यायचं आहे. इथं आपल्याला इंडियन सिटीजनवरती क्लिक करून आपलं स्टेट सिलेक्ट करायचं आहे, आपली सिटी सिलेक्ट करायची आहे आणि खाली फॅच या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर याच्यामध्ये भरपूर तुम्हाला ऑप्शन दिसतील, तर तिथं तुम्हाला तुमच्या तालुक्याचं नाव कुठल्याच कॉलममध्ये दिसतं ते चेक करायचं. ज्या कॉलममध्ये तुमच्या तालुक्याचं नाव दिसेल त्या कॉलमला आपल्याला इथं सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर वरती पहा तुमचा AO कोड वगैरे, एरिया कोड वगैरे सर्व ऑटोमॅटिक येऊन जाईल. ते चेक करायचं आहे. खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. आता आपल्याला प्रूफ ऑफ आयडेंटिटी, इथं आपल्याला आधार कार्ड सिलेक्ट करायचं आहे. प्रूफ ऑफ ॲड्रेस त्याच्यामध्ये सुद्धा आधार कार्ड सिलेक्ट करायचं आहे आणि प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ याच्यामध्ये सुद्धा आधार कार्ड सिलेक्ट करायचं आहे. तर इथं रिप्रेझेंटेटिव्ह ॲसेस करायचं आहे. जे आपण आईचं नाव निवडलं होतं ते ऑटोमॅटिक येईल. इथं आपल्याला आपलं ठिकाण टाकायचं आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. इथं आपल्या पर्सनल डिटेलमध्ये विचारलं की आधार कार्डचे फर्स्ट 8 डिजिट, जसे आपल्या आधार कार्डवरचे पहिले 8 अंक आहेत ते अंक आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे. 8 अंक टाकून घ्यायचं आहे. नाव वगैरे आपलं येईल आधार कार्डनुसार. खाली यायचं आहे. सर्व माहिती आपण जी टाकली होती ती एकदा पुन्हा चेक करून घ्यायची आहे. स्पेलिंग वगैरे सर्व बरोबर आहे का, हे सर्व माहिती आपल्याला पुन्हा एकदा चेक करायची आहे. चेक करून सर्व खाली यायचं आहे. पूर्ण माहिती एकदा व्यवस्थित चेक करून घ्या. थोडी जरी चूक असेल तर आपल्याला ती खाली आपल्याला एडिटचं ऑप्शन दिसेल, त्या एडिटच्या ऑप्शनवरती जाऊन तो आपल्याला काही चेंजेस असतील तर ते चेंजेस करायचे आहेत. जर काही चेंजेस नसतील तर आपल्याला पुढं सबमिट बटन दिसेल, त्या सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. हळूहळू सर्व स्पेलिंग वगैरे सगळं चेक करा, गडबड करू नका. इथे सर्व व्यवस्थित चेक करा. चेक करून मगच आपल्याला नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे.
मेल आय डी, मोबाईल नंबर सर्व व्यवस्थित चेक करा. AO कोड वगैरे पुन्हा एकदा चेक करा आणि खाली येऊन आपल्याला प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. प्रोसीड बटनावरती क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला आता पेमेंट करायचं आहे. पेमेंटसाठी आपल्याला खाली यायचं आहे. 107 रुपयाचं या ठिकाणी आपल्याला पेमेंट करायचं आहे. इथं आय ॲग्रीवरती क्लिक करा. प्रोसीड टू पेमेंट या बटनावरती क्लिक करा. बटनावरती क्लिक केल्यानंतर पे कन्फर्म इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. याच्यासमोर तुम्हाला आता पेमेंटचा गेटवेचा ऑप्शन ओपन होईल. इथं आपल्याला UPI सिलेक्ट करा. वरती घ्या. इथं QR जनरेट करा या ऑप्शनवरती क्लिक करा आणि जनरेट QR कोड केल्यानंतर इथं आपल्यासमोर QR ओपन होईल. तो आपल्या फोनपे, गुगल पेवरून तुम्ही हा QR स्कॅन करा. QR कोड स्कॅन केल्यानंतर तुम्ही तुमचं जे काही 107 रुपयाचं पेमेंट आहे ते तुम्ही इथं तुमचा पासवर्ड वगैरे टाकून ते पेमेंट करून घ्या. मी या ठिकाणी पेमेंट करतोय. पेमेंटला इथं थोडासा सबमिट व्हायला थोडा वेळ लागेल. इथं माझा आता पेमेंटचा मेसेज पण आला. पेमेंट केलेलं आहे. पेमेंट केल्यानंतर इथं सक्सेस असं दिसेल. खाली यायचं आहे. खाली आलं इथं आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. कंटिन्यू केल्यानंतर पुन्हा एकदा इथं आपल्याला या चौकटीमध्ये क्लिक करायचं आहे. क्लिक करून आता इथं आपल्याला ॲथेंटिकेट या बटनावरती क्लिक करायचं आहे. ॲथेंटिकेट बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं जनरेट अँड प्रिंट हा ऑप्शन दिसेल. त्याच्यावरती एकदा क्लिक करा. आता इथं आपल्याला पासवर्ड विचारलेला आहे. तर इथं आपल्याला ती PDF ओपन करण्यासाठी पासवर्ड टाकायचा आहे. आपली डेट ऑफ बर्थ, पूर्ण डेट ऑफ बर्थ आपल्याला इथं टाकून घ्यायची आहे. डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर ओके करायचं आहे. व्यवस्थित टाकून घ्या. पासवर्ड व्यवस्थित टाका. ओके करा. ओके केल्यानंतर इथं आपल्यासमोर असा एक फॉर्म ओपन होईल. तो फॉर्म इथं डाउनलोड PDF क्लिक करून तो फॉर्म डाउनलोड करून घ्यायचा आहे. तोच पासवर्ड पुन्हा एकदा इथं टाका किंवा ओपन करण्यासाठी ती पॅड तुम्हाला ओपन करायचं असेल तर ओपन करू शकताय. इथे बघा इथं आपल्याला काय दिलेलं आहे. एकदा आता इथं काय करायचं आहे ते नक्की समजून घ्या. आता इथं आपल्याला 2 फोटो चिटकवायचे आहेत. उजव्या साईडला एक, डाव्या साईडला एक. जो ॲप्लिकंट आहे त्याचा फोटो चिटकवायचा आहे आणि इथं जे काय आपण रिप्रेझेंटेटिव्ह ॲसेस सिलेक्ट केलेलं आहे त्यांची साईन या चौकटीमध्ये करायचे. वरती फोटोवर एक आडवी साईन करायची आहे आणि इथे एक साईन करायची खाली. लक्षात ठेवा, वडील किंवा आई ज्यांचं नाव आपण निवडले त्यांनी इथं साईन करायचे. साईन केल्यानंतर आपण इथं वरती आपल्याला ॲड्रेस दिलेला आहे. पॅन कार्ड सेंटर जे NSDLचं इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आहे त्याचा पत्ता तुम्हाला इथं दिलेला आहे. तो पत्ता कॉपी करून घ्यायचा आहे आणि आपल्या मुलाचं आधार कार्ड, जे आपण आई किंवा वडील ज्यांचं आधार कार्ड सिलेक्ट केलं त्यांचं आधार कार्ड आणि हा जो फॉर्म आहे त्या फॉर्मवरती 2 फोटो चिटकवून एका उजव्या कोपऱ्यातल्या फोटोवरती साईन करून 2 साईन करून आणि आधार कार्ड जे 2 आपण जॉईंट करतो झेरॉक्स, त्या दोन्ही झेरॉक्सवरती साईन करून हे आपल्याला पोस्टाने या ॲड्रेसवरती पाठवून द्यायचं आहे. पोस्टाने पाठवल्यानंतर ते आपल्याला ते व्हेरीफाय करतील. व्हेरीफाय झाल्यानंतर आपलं आधार कार्ड आपलं पॅन कार्ड हे जनरेट होईल. तर अशा पद्धतीने तुम्ही सोप्या पद्धतीने घर बसल्यासुद्धा मायनर पॅन कार्ड काढू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतरांसोबत व्हिडिओ शेअर करा आणि जर चॅनेलवरती पहिल्यांदा आला असाल तर आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.